इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण पहिले सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय स्वाध्याय. तर यातील प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. 1. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. अ. सूक्ष्म अर्थशास्त्र. ब. स्थूल अर्थशास्त्र. क. अर्थमिती. ड. यापैकी काहीही नाही. पर्याय आहेत 1. अ, ब आणि क. 2. अ आणि ब. 3. फक्त अ. 4. वरीलपैकी नाही. त्याचं उत्तर असेल 3. फक्त अ. सूक्ष्म अर्थशास्त्र. 2. सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना. अ. राष्ट्रीय उत्पन्न. ब. सामान्य किंमत पातळी. क. घटक किंमत. ड. उत्पादन किंमत. पर्याय आहेत ब आणि क. क, ब, क आणि ड. अ, ब आणि क. क आणि ड. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. क आणि ड. सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासलेल्या संकल्पना, घटक किंमत आणि उत्पादन किंमत. 3. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. अ. राशी पद्धत. ब. समग्र पद्धत. क. विभाजन पद्धत. ड. सर्वसमावेशक पद्धत. पर्याय अ, क आणि ड. ब, क आणि ड. फक्त क, फक्त अ. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. फक्त क. 4. स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. अ. संपूर्ण अर्थव्यवस्था. ब. आर्थिक विकास. क. एकूण पुरवठा. ड. उत्पादन किंमत. पर्याय अ, ब आणि क. ब, क आणि ड. फक्त ड. अ, ब, क आणि ड. तर याचं उत्तर असेल 1. अ, ब आणि क. प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत तर स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत. 2. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र जंगल. 3. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत. 4. मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र तर मायक्रोस सूक्ष्म अर्थशास्त्र. 5. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र तर रिकामी चौकट सूक्ष्म अर्थशास्त्र. उत्तर असेल आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. प्रश्न तिसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्र. स्पष्टीकरण. या उदाहरणात एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्न याचा अभ्यास केला जात आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान घटकांचा जसे की एखादी व्यक्ती, उद्योग, कुटुंब स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. येथे संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी एका उद्योगापुरती माहिती घेतली जात आहे. त्यामुळे हा सूक्ष्म स्तरावरील अभ्यास आहे. 2. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरण काय आणि कसे उत्पादन करावे. संकल्पना आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. स्पष्टीकरण. या उदाहरणात उत्पादनासंबंधी सर्व निर्णय जसे की काय, कसे, किती उत्पादन करावे रमेश स्वतः घेत आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत असे निर्णय खाजगी उत्पादक घेतात आणि शासनाचा हस्तक्षेप कमी किंवा नसतो. त्यामुळे हे उदाहरण मुक्त बाजार पद्धतीचे आहे. 3. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले. स्पष्टीकरण. उत्पादन प्रक्रियेत विविध घटकांना मोबदला दिला जातो. श्रमाला वेतन आणि भांडवलाला व्याज दिले जाते. या उदाहरणात शबानाने कामगारांना वेतन म्हणजे श्रमाचा मोबदला आणि बँकेला व्याज म्हणजेच भांडवलाचा मोबदला दिला आहे. त्यामुळे हे उत्पादन घटकांच्या किमती किंवा मोबदल्याचे उदाहरण आहे.
प्रश्न 14 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान व वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. विशिष्ट उपभोक्ता, उत्पादक, उद्योग इत्यादींचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत. वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती निश्चित करण्यावर भर असतो. 3. आंशिक समतोल. एका घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यातील समतोल समजावला जातो. 4. गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या गृहीतकावर विश्लेषण केले जाते. 5. विभाजन पद्धत. अर्थव्यवस्थेचे लहान भाग करून प्रत्येकाचा वेगळा अभ्यास केला जातो. 6. सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्म बदलांचा परिणाम समजण्यासाठी सीमांत संकल्पना वापरली जाते. 7. बाजार रचनेचे विश्लेषण. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी इत्यादी बाजार रचनांचा अभ्यास केला जातो. 8. मर्यादित व्याप्ती. राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या समस्या जसे की दारिद्र्य, बेरोजगारी यांचा अभ्यास केला जात नाही. 2. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. त्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे. 1. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजते. एकूण उत्पन्न, रोजगार, उत्पादन यांचे विश्लेषण करता येते. 2. आर्थिक चढउतार समजतात. तेजी मंदीची कारणे व उपाय समजण्यास मदत होते. 3. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास. देशाच्या आर्थिक प्रगतीचे मापन करता येते. 4. आर्थिक विकासासाठी उपयुक्त. दारिद्र्य, विषमता यासारख्या समस्या सोडविण्यास मदत होते. 5. अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजता येते. विविध कालावधीत उत्पादन व सेवांची तुलना करता येते. 6. आर्थिक चलांचा अभ्यास. उत्पन्न, गुंतवणूक, किंमत पातळी यांचा परस्पर संबंध समजतो. 7. रोजगार पातळी निश्चिती. रोजगार वाढविण्यासाठी धोरणे तयार करता येतात. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर: स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मोठ्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो. त्याची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहे. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगाराची पातळी कशी ठरते याचा अभ्यास. 2. सर्वसाधारण किंमत पातळी. महागाई, तेजी, मंदी यांचे विश्लेषण. 3. आर्थिक वृद्धी व विकास. देशाच्या आर्थिक प्रगतीचे कारण व उपाय. 4. विभाजनाचा समग्र सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नातील वेतन, व्याज, नफा यांचे वितरण. 5. गुंतवणूक सिद्धांत. गुंतवणुकीचे प्रमाण, त्याचे उत्पन्न व रोजगारावर होणारे परिणाम यांचा अभ्यास. 6. उपभोग फलन. लोकांच्या उपभोगाच्या सवयी आणि उत्पन्नाशी असलेला संबंध याचे विश्लेषण. 7. व्यापार चक्र सिद्धांत. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या तेजी व मंदीच्या चक्रांचा अभ्यास. 8. समग्र मागणी व पुरवठा. एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजावला जातो. प्रश्न 5. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात. कारण स्पष्ट करा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. उत्तर: असहमत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून ती मर्यादित आहे. या शाखेत अर्थव्यवस्थेतील फक्त वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो, जसे की वैयक्तिक उपभोक्ता, उत्पादक, उद्योग संस्था, विशिष्ट वस्तूंच्या किमती इत्यादी. राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, महागाई, आर्थिक विकास यासारख्या व्यापक आणि समग्र समस्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती ठराविक मर्यादेतच राहते. 2. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उत्तर: असहमत. कारण स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. वैयक्तिक उपभोक्ता किंवा उत्पादक यांच्या वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. 3. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. सहमत. कारण स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन्ही शाखा वेगवेगळ्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते, तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते.
सूक्ष्म अर्थशास्त्रात किंमत सिद्धांत महत्त्वाचा असतो, तर स्थूल अर्थशास्त्रात उत्पन्न व रोजगार सिद्धांत महत्त्वाचा असतो. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते, तर स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते. त्यामुळे दोन्ही शाखा स्वरूपाने भिन्न आहेत. 4. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सहमत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहान लहान घटकांमध्ये विभाजन करून त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. या पद्धतीला विभाजन पद्धत असे म्हणतात. उदाहरणार्थ, समग्र मागणीऐवजी वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो. यामुळे आर्थिक समस्या अधिक सखोलपणे समजून घेता येतात. त्यामुळे हे विधान योग्य आहे. 5. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे याचं असहमत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असे म्हणत नाहीत, ते किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. कारण त्यात वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमतीचा अभ्यास केला जातो. उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची मूलभूत शाखा असून ती वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सविस्तर स्पष्ट करता येते. 1. किंमत निर्धारण. सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे वस्तू व सेवांच्या किमती तसेच उत्पादन घटकांच्या जसे की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक किमती कशा निश्चित होतात हे समजते. मागणी व पुरवठा यांच्या परस्पर संवादातून किंमत निश्चित होते. 2. मुक्त बाजार अर्थव्यवस्था समजणे. मुक्त बाजारात कोणते उत्पादन करावे, कसे करावे आणि किती करावे हे निर्णय उत्पादक स्वतः घेतात. सूक्ष्म अर्थशास्त्र या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देते. 3. संसाधनांचे कार्यक्षम वाटप. मर्यादित साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करावा हे सूक्ष्म अर्थशास्त्र शिकवते. योग्य वाटपामुळे समाजाचे आर्थिक कल्याण वाढते. 4. व्यावसायिक निर्णयांसाठी उपयुक्त. उत्पादन खर्च, किंमत निर्धारण, उत्पादनाचे प्रमाण, नफा कमाल करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. 5. विदेशी व्यापार समजण्यासाठी मदत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ, विनिमय दर, जकात शुल्क यासारख्या बाबींचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे करता येते. 6. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूप तयार करून गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थिती समजावते. त्यामुळे आर्थिक विश्लेषण सोपे होते. 7. शासनाला धोरणे आखण्यासाठी मदत. कर धोरण, किंमत नियंत्रण, सार्वजनिक खर्च यासारखी धोरणे ठरवताना सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. 8. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. समाजातील साधनांचा योग्य वापर करून जास्तीत जास्त लोकांचे कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्ती व उद्योगांच्या निर्णय प्रक्रियेला दिशा देऊन अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 2. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. उत्तर: संकल्पना. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे जी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास करते. यात राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण उत्पादन, गुंतवणूक, बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी मोठ्या आर्थिक घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेचे एकूण चित्र समजून घेणे हा स्थूल अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. 1. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांऐवजी संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार. 2. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशी निश्चित होते व रोजगाराची स्थिती कशी बदलते याचा अभ्यास या शाखेत केला जातो. 3. सर्वसाधारण समतोल विश्लेषण. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या परस्पर संबंधाचा एकत्रित विचार करून समतोल समजावला जातो.
4. परस्पर अवलंबन. उत्पन्न, गुंतवणूक, बचत, रोजगार, किंमत पातळी हे सर्व आर्थिक घटक एकमेकांवर अवलंबून असतात. या संबंधांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो. 5. राशी पद्धतीचा वापर. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो, त्यामुळे याला राशी पद्धत असे म्हणतात. 6. आर्थिक वृद्धी व विकासावर भर. देशाची आर्थिक प्रगती, विकासाचा वेग, दारिद्र्य व विषमता यांचा अभ्यास केला जातो. 7. सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास. महागाई, तेजी, मंदी यासारख्या घटना समजून घेण्यासाठी किंमत पातळीतील बदलांचा अभ्यास केला जातो. 8. धोरणाभिमुख स्वरूप. स्थूल अर्थशास्त्र सरकारला आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ रोजगार वाढविणे, महागाई नियंत्रण. निष्कर्ष. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे व्यापक व एकत्रित विश्लेषण करून आर्थिक नियोजन, विकास आणि स्थैर्य साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.